सर, नमस्कार. जम्बूदीप इंडिया न्यूज चॅनलवर तुमचं स्वागत आहे. धन्यवाद. तुम्ही प्रभू सरांसोबत त्यांचे प्रचारक म्हणून आलेले आहात. तर सर्वप्रथम तुम्ही तुमचा परिचय द्या आणि तुम्हाला आणखी काय त्यांच्याविषयी बोलायचं आहे किंवा या या वार्डामध्ये ज्या काही समस्या आहेत, त्या समस्येविषयी तुम्हाला काय बोलायचं आहे? मी अरविंद निगळे. मी निवृत्त प्राध्यापक आहे आणि चार्टर्ड अकाउंटंट सुद्धा आहे. मी निलेश प्रभू यांना गेली 12-13 वर्ष ओळखतो आहे आणि मोतीलाल नगर. एक मिनिट थांबा. नमस्कार. निलेश प्रभू सरांच्या प्रचारासाठी तुम्ही इथे जुळलेले आहात. तर त्यांच्या उमेदवारी संदर्भात तुमचं काय मत आहे? मी इक्बाल शेख, मोतीलाल नगर नंबर 2 चा रहिवासी आहे. निलेश प्रभू हे मोतीलाल नगर विकास समितीसाठी 2013 पासून काम करत आहेत. आमचं जे डिमोलिशनची ऑर्डर काढलेली कोर्टाने त्याच्यासाठी खूप मोठा लढा दिला आणि डिमोलिशन पासून वाचवलं. ज्यानंतर डिमोलिशन जे होतं, मंजुला कादेंनी रिट पिटिशन दाखल केलेलं, त्याच्या विरोधात आजपर्यंत लढा लढतायत. आणि जरी ठीक आहे सुप्रीम कोर्टामध्ये आम्हाला अपयश आलं, त्याच्यानंतर पण आमचा आता पुढे म्हाडाची लढा आहे. रिडेव्हलपमेंटसाठी सगळ्याला आपली घरं मिळवून द्यायची आहेत आणि चांगली घरं, आणि आमचा पत्राचाळ होऊ नये ह्याच्यासाठी आमचा मेन उद्देश आहे. कारण पुढे काय होईल सांगता येत नाही. आता इलेक्शन संपलं की लगेच सरकार कामाला लागेल आणि मग प्रेशराईज केलं जाईल लोकांना आणि अगदी दाम बेम धन डब सगळं करून आहे ना ते काही करतील. म्हणून त्याच्यासाठी लोकांनी जागरूक राहावं आणि आपल्यातला एक प्रतिनिधी निवडून यावा आणि आपल्यासाठी काम करावं. म्हणून आमचा उद्देश आहे की निलेश प्रभूंना सपोर्ट करावा. आणि बाकी जनतेला पण मी तुमच्या माध्यमातून आवाहन करतो की जास्तीत जास्त मतांनी निलेश प्रभूंना जिंकून द्या. त्यांची निशाणी चावी आहे आणि आपल्यातला एक माणूस जिंकून गेला तर आपल्या अधिकारासाठी तो भांडेल, म्हाडाशी भांडेल, प्रशासनाशी भांडेल, सरकारशी भांडेल आणि बरेच समस्या आहेत. दुसऱ्या पण काही मूलभूत समस्या आहेत, त्याच्याविषयी पण ते आवाज उठेल. आणि ते मेन इकडचे रहिवासी आहेत आणि ऍडव्होकेट आहेत, सुशिक्षित आहेत आणि ते मूळचे राजकीय नाहीये. आता प्रथम निवडणुकीला उभे राहतात, मग इतर राजकीय लोकांसारखं ते वागणार नाही, तर ते लोकांसाठी काम करतील. म्हणून माझं मत आहे की त्यांना लोकांनी जास्तीत जास्त मतांनी निवडून द्यावे. धन्यवाद. सर, निलेश प्रभू सरांच्या निवडणूक प्रचाराकरता तुम्ही इथे आलेले आहात. तर त्यांच्या संदर्भात, त्यांच्या उमेदवारी संदर्भात तुम्हाला काय म्हणायचं आहे? मला एकच म्हणायचे की नीलेश प्रभु जैसा कैंडिडेट ये वार्ड नंबर 58 में ऐसा कैंडिडेट नहीं मिलेगा। तो एक एजुकेटेड, कल्चरल और सांस्कृतिक बोलते हैं हम लोग, वो कैंडिडेट है। और उसका निशानी एक छावी, वो की है, वो की पॉइंट में लड़ेगा। इसलिए वो की का बहुत बहुत है। मेरे सबसे मतदार बंधु से विनती है कि 15 तारीख जनवरी को आप मतदान केंद्र में की चावी को दबा के आपको भारी मत से जीतिए। और उम्मीद करता हूं कि वो नीलेश प्रभु तो अपना ये प्रभाग समिति 58 में अच्छा काम करेगा, ऐसा उम्मीद है। और हम लोग बाकी लोगों को चांस दिया है, नया को चांस दो ना, एक नया को चांस दो। नया आदमी आना चाहिए सामने, जो ये कॉर्पोरेटर क्या है का म्यूनिसिपैलिटी में अपना सेवा देने के लिए है, कि मेवा लेने के लिए नहीं, तो सेवा देने के लिए उत्सुक है। इसलिए हम लोग अपक्ष है, हम लोग कहीं पार्टी पॉलिटिक्स में नहीं है, हम लोग उसको अपना दिल से आए प्रचार करने के लिए और आएगा। और लोगों को विनती है, सभी 58 प्रभाग वार्ड नंबर को ये चावी को मतदान बटन दबा के आप भारी विजय से जीतिए। धन्यवाद।